पुणे, दिल्ली आणि यूपी असा प्रवास करत निलेश चव्हाण नेपाळला गेलेला होता, अशी माहिती पुणे क्राईम ब्रांचचे डीसीपी संदीप डोईफोडे यांनी दिली आहे। निलेश चव्हाण नेपाळमध्ये 3 ते 4 दिवस वास्तव्याला असल्याची माहिती समोर आलेली आहे। आपल्यासोबत गुन्हे शाखेचे डीसीपी संदीप डोईफोडे आहेत। सर, काय सांगाल, 22 तारखेपासून फरार होण्याचा प्रवास कसा होता? म्हणजे तो कुठून कसा नेपाळ बॉर्डरपर्यंत पोहोचला किंवा नेपाळमध्ये पोहोचला? तो इथून पुणे, इथून रायगड, कर्जत या भागामध्ये, नंतर तिथून तो बाय रोड दिल्लीतून ची बस आहे, त्या बसने तो गोरखपूर यूपीला गेला। यूपीमधून मग तो नेपाळ बॉर्डर क्रॉस करून नेपाळमध्ये गेला। त्यानंतर काठमांडू त्या परिसरामध्ये राहून परत तो 2-3 वेळा बॉर्डरच्या इकडे तिकडे येण्याचा हे करत होता। आज आपल्या हद्दीमध्ये आल्यानंतर भारत देशाच्या त्याला अटक करण्यात आली। नेपाळमध्ये किती दिवस त्याचा मुक्काम होता? नेपाळमध्ये कुठं कुठं फिरला आणि कसा तो ताब्यात घेण्यात आला? नेपाळमध्ये एक्झॅक्टली त्याची कधी एंट्री झाली, परत कधी आला, तर आपण डिटेल त्याला आल्यानंतर आपल्याला कळेल। परंतु तो 3-4 दिवसापासूनच तो बॉर्डर आणि नेपाळ परत भारत असं हे करत आहे। पण सर, आपण एवढ्या ह्याच्यात पाहिलं तर अतिशय शातीर ह्याचा तो आपण आरोप आहे। कशा प्रकारे हा तपास जो आहे तो तांत्रिक विश्लेषण कसं केलं? हे जो आरोपी आहे तो अटक करण्यासाठी पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या 3 टीम होत्या। त्याच्यामध्ये फील्ड वर्क करणारी एक टीम होती, त्याचबरोबर टेक्निकल असिस्टंट देणारी एक टीम होती आणि लोकल यांच्यासाठी कोऑर्डिनेशन करण्यासाठी एक टीम होती। सर्व मान्य पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी ग्राउंडवरती फार चांगलं काम करून एकमेकांशी व्यवस्थित कोऑर्डिनेशन ठेवून आज त्याला दुपारी ताब्यात घेतलेलं आहे। कॅमेरामन तुषार सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।